मुंबईमधल्या प्रसिद्ध लालबागच्या राजा गणपतीच्या दरबारात पुन्हा एकदा गणेश भक्ताला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालेला आहे। मात्र ही मारहाण लालबागच्या राजा मंडळाच्या स्वयंसेवकांनी नव्हे तर पोलिसांनीच केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। महिला पोलिसांनी एका तरुणीला मारहाण केल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। हा सगळा प्रकार शुक्रवारी रात्री म्हणजे 25 सप्टेंबरला घडलेला आहे। नंदिनी गोस्वामी नावाची तरुणी आई वडिलांसह लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली। त्यावेळी बाप्पाच्या दर्शनाऐवजी तिला पोलिसांकडून मारहाण झाली। एका व्यक्तीने मोबाईलमध्ये हे सारं चित्रित केलं आणि त्यानंतर दंड वसूल केला आणि अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोलिसांकडून तरुणीला झालेली मारहाण कितपत योग्य आहे असा सवाल या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सध्या आपल्या बरोबर आहेत। अजित, हा प्रकार जो सगळा आहे तो 25 तारखेला झालेला आहे। लालबागच्या राजाच्या मंडपामध्ये असे अनेक वेळा प्रकार घडले, मात्र ते स्वयंसेवकांकडून घडत होते। यावेळी मात्र पोलिसांनी अशा प्रकारे एका महिलेला मारहाण केलेली आहे। काय नेमके याबाबत पुढे अपडेट्स येत आहेत? अनुपमा, हा जो प्रकार घडलेला आहे या प्रकाराबाबत स्वतः मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत अहमद जावेद यांनी दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सुमोटो FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। त्याच पद्धतीनं ती जी मुलगी होती, मिरवडची मुलगी आहे नंदिनी गोस्वामी, ती मेंटली चॅलेंज मुलगी आहे, गतिमंद मुलगी आहे आणि ती चुकून त्या ठिकाणी आली होती किंवा तिने जिद्द केली होती की त्या ठिकाणी तिला VIP दर्शनातून लालबागच्या राजा दर्शन घ्यायचंय। कारण का बऱ्याच वेळ ती मुलगी लाईनमध्ये उभी होती आणि तिची आई देखील तिच्या बरोबर आहे, पण ती मुलगी तिच्या आईला ऐकत नाहीये। अशा परिस्थितीत ती मुलगी VIP लाईनमधून आतमध्ये जात असताना त्या महिला पोलिसांनी तिला थांबवलं आणि तिला जी मारहाण केलेली आहे या घटनेची आता सुमोटो FIR दाखल केली जाणार आहे आणि त्याच पद्धतीनं मुंबई पोलीस आयुक्तांना या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। मुळात ही घटना का घडली आणि त्या दोन्ही महिलांना का मारण्यात आलं हे कारण एका दृष्टीने तपासलं जाईल, पण त्याचबरोबर अशा पद्धतीनं जे भक्त आहेत किंवा अशा पद्धतीचे नागरिक आहेत त्यांना मारणं किंवा त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीचा व्यवहार करणं हे पूर्णतः चुकीचं आहे आणि त्यानुसार मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी त्यावर चौकशी लावतो आणि त्यावर पूर्णपणे त्याची चौकशी करून कारवाई करणार असं आश्वासन मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत अहमद जावेद त्यांनी दिलेलं आहे। तर मुळात हा जो प्रकार घडलेला आहे त्यामध्ये एक माहिती मिळते ती अशी की ज्यावेळी VIP गेटवरती फक्त पोलीस नव्हते तर लालबागच्या राजाच्या मंडळाने जे स्पेशल गार्ड ठेवले होते ते गार्ड आणि काही 2-3 कार्यकर्ते होते, त्यांच्याशी सुरुवातीला हुज्जत झाल्यानंतर ती मुलगी त्या गेटमधून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होती। त्यांनी तिला अडवलं होतं आणि त्यावेळी जो हंगामा झाला त्यावेळी तिकडच्या ज्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना सांगितलं, त्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचललेलं आहे असं लालबागच्या राजाचे जे मंडळ आहेत त्यांचे कार्यकर्त्यांनी म्हणलंय। पण शेवटी अशा पद्धतीनं एका मुलीला मारहाण करणं किंवा एका महिलेला मारहाण करणं हे कितपत योग्य आहे हा प्रश्न आता पुढे येत आहे। कारण का तुम्ही जर ती मुलगी चुकली असती तर तिला तुम्ही तुमच्या पद्धतीनं पकडून तिला बाहेर पुन्हा न्या, पण तिला मारहाण तर केलीच, शिवाय तिला फाईन देखील केला। त्यामुळे अशा जो जी मारहाण झालेली आहे त्याचा सुमोटो FIR दाखल करून त्याची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांनी दिलेले। अगदी अजित, अत्यंत ही खरं तर बरोबर माहिती आहे। त्यांच्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने तिला बाहेर काढता आलं असतं त्यांना, मात्र अशा प्रकारे त्यांनी हात उचलला। बरं, ही मुलगी सामान्य नाही आहे, गतिमंद आहे, त्यामुळे निश्चितच ह्याच्यावर आता काय पुढे घडणार आहे यावर सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। धन्यवाद अजित दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।